नमस्कार मंडळी, आज मी वरण चकोल्याची रेसिपी बनवणार आहे। तर त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यात एक छोटासा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। आता हे डाळी धुवून आपण कुकरला शिजवून घेऊया। हे पहा, आता ह्या डाळी मी धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। आता ह्या डाळी मी कुकरमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत। यामध्ये 1 टेबलस्पून मीठ आणि 1 टेबलस्पून हळद टाकते। मीठ हळद टाकल्यानंतर टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकल्यानंतर इथे मी 2 ग्लास कोमट पाणी करून घेतलेलं आहे, ते टाकत आहे। पाणी टाकून चांगलं मिक्स करते, जेणेकरून डाळ खाली लागणार नाही। यामध्ये अर्धा आपले तेल टाकते, अर्धा चम्मच तेल टाकते। तेल टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतल्यानंतर ह्या आता डाळीच्या 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे मी। डाळ शिजते तोपर्यंत आपण आपल्याला चकोल्या करण्यासाठी पीठ लागेल ना गव्हाचं, तर आपण गव्हाच्या पिठाचं कणिक मळून घेऊ। हे मी पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी करून त्याचा एक घट्टसर गोळा मळून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून मी हा कणकेचा गोळा तयार करते। छान असा घट्टसर मऊसूत होईपर्यंत त्याला छान गोंडस असे मळावे लागेल। तर हे पहा, मी हा घट्ट असा कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे। आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे घेऊया आणि त्याचे छोटे छोटे काप करूया। आता ते कसे करायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतच आहे, तसं तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। हा छोटासा मी गोळा घेतलेला आहे, त्याला आता एक जाडसरनी तर पातळ अशी चपाती लाटून घेईल। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता मी अशी मोठी आणि पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। त्याच्या आता मी सुरीच्या साह्याने किंवा ह्या चरखीच्या साह्याने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, षटकोन आकारामध्ये। तर हे पहा, मी असे छोटे छोटे स्क्वेअर्स डायमंड्स बनवून घेतलेले आहेत। हे असे आपल्याला डायमंड्स बनवायचे आहे। डाळ ही आपली शिजलेली आहे। आता याला विक्सच्या साह्याने एकजीव करून घेऊया। डाळ मी एकजीव करून घेतलेली आहे। आता वरणाला फोडणी देऊया। वरणाला फोडणी देते, त्यासाठी पहिले 3 पळी तेल टाकूया। तेल तापले, त्यामध्ये आता लसूण टाकते। लसूण चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घेईल। त्यानंतर मग जिरे टाकूया। जिरं टाकते। जिरं तडतडल्यानंतर मिरची टाकत आहे। मिरची झाली, आता कढीपत्ता घालते। कढीपत्ता छान तडतडलं, आता आपण वरण टाकूया। वरण म्हणजे शिजलेली डाळ टाकूया। डाळ टाकली, आता आपल्या चकोल्या शिजतील एवढं पाणी टाकूया। हे आपलं वरण झालेलं आहे। आता यात आपण चकोल्या टाकूया। वरणाला उकळी येते आपल्या, आता आपण यामध्ये चकोल्या टाकून देऊ। हे आपले वरण चकोल्या शिजत आहेत, तुम्ही पाहू शकता। यामध्ये मी साधारण 4 चपात्यांच्या चकोल्या करून टाकल्या आहेत। हे आपल्या वरण चकोल्या तयार आहेत, पाहू शकता तुम्ही। वरण चकोल्या ह्या लहान मुलांसाठी पण छान असतात, पचायला हलक्या आणि पोट पण लवकर भरतं। आणि अशाच नवनवीन व्हिडिओज आणि रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।